शिक्षक होण्यासाठीची टीईटी परीक्षा आणि त्याच परीक्षेचा पेपर लीक होण्याची बातमी महाराष्ट्रभर पसरते। ही टोळी कोल्हापूरची आहे आणि पोलिसांनी यांना ताब्यात घेतलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक भरतीसाठी बीएड सोबत टीईटी परीक्षा सुद्धा उत्तीर्ण असणे अनिवार्य केलेलं आहे। याच परीक्षेचा पेपर फुटल्याची जी बातमी पसरली याचा मी आढावा तुम्हाला सांगणार आहे। पण पाहायचं आहे, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र सांगा की माहिती दिलेली आपल्याला योग्य वाटते का। 23 नोव्हेंबर 2025 या दिवशी पेपर चालू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि राधानगरी परिसरात कार्यरत असलेली एक टोळी त्या ठिकाणी परीक्षापूर्वी पेपर देतो असं सांगून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करण्याचा प्रकार त्या ठिकाणी समोर आलेला आहे। अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार स्वामी यांना एक खबर लागते। टीईटी परीक्षा देण्यापूर्वीच पेपर देतो म्हणून काही टोळी त्या ठिकाणी परीक्षेच्या सेंटरच्या आजूबाजूला फिरताना त्यांना त्या ठिकाणी खबर लागते आणि त्याचबरोबर ही माहिती कळताक्षणी पोलीस अधीक्षक त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचते आणि त्यांना ताब्यात घेते। टोळी त्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक कागदपत्रे मोठी रक्कम घेत आहेत। त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमाळकर यांना कारवाईचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एलसीबी व मुरगुड पोलीस ठाण्याच्या अधिकारी अंमलदारांसह 4 तपास पथके त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि या सर्वांना गोपनीयता राखण्यासाठी सुद्धा सूचना दिली आणि हे सर्वांनी एक त्या ठिकाणी सापळा रचला। 23 नोव्हेंबर 2025 रोजी 2 वाजता सोनगे येथील दिव्य क्रिएशन फर्निचर मॉल मध्ये तिने छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर तिथे सापडले दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे आणि नागेश शुंडगे हे 5ही त्या ठिकाणी बसलेले होते। हे वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची मूळ कागदपत्रे, कोरे चेक, कॅनन प्रिंटर आणि फसवणुकीसाठी वापरण्यात येणारी साहित्य पोलिसांनी यांच्याकडून जप्त केले। जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर त्यांचा मुख्य चौकशीत आरोपींनी सांगितले की ते राहुल अनिल पाटील राहणार गडहिंग्लज त्यांच्या टोळीसाठी काम करत होते। परीक्षेच्या आधीच्या रात्री राहुल पाटील यांनी पेपर घेऊन येणार आहे अशी त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली। चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की ते राहुल पाटील जो की गडहिंग्लज मध्ये राहणारा व्यक्ती आहे त्याच्या टोळीसाठी काम करत होते। हा व्यक्ती परीक्षेच्या आधीच्या रात्री जो आहे पेपर त्या ठिकाणी घेऊन येणार आहे तेव्हा ही पथक त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि राहुल पाटील आणि दयानंद साळवी या दोघांनाही त्यांनी ताब्यात घेतलं। आता मुख्य सूत्रधाराकडे म्हणजे पेपरचा सोर्स काय होता, कशा पद्धतीने पेपर येणार होता। राहुल पाटीलने चौकशीत कबूल केलं की साताऱ्यातील महेश भगवान गायकवाड हा टीईटी परीक्षेचा पेपर त्याला देणार होता। लक्षात घ्या, याच्या मुळापर्यंत चालले बरं का। त्यावर राहुल व पेपर आपल्या एजंटाकडून टीईटीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देत आहे। या मोबदल्यामध्ये पेपर द्यायचा आणि पैसे किती घ्यायचे तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 3 लाख रुपये मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि कोरे चेक त्यांच्याकडून घेतले जात होते। मित्रांनो, परीक्षानंतर निकाल लागल्यावरच कागदपत्रे परत केली जात होती। एकूण म्हणजे त्यांना जो पकडण्यात आलं तर त्यांच्याकडे एकूण 16 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्यांची विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे, मोबाईल, कोरे चेक, प्रिंटर, 4 चाकी वाहन असं एकूण एवढंच त्यांच्याकडून त्या ठिकाणी 18 आरोपी आहेत। त्यापैकी 10 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 8 जण अजूनही फरार आहेत। त्यांना पोलीस पथक शोध पथक त्यांना पकडण्यासाठी काम करते। पोलिसांची या ठिकाणी उत्तम कामगिरी झालेली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलीस ठाण्याच्या पथकांनी अत्यंत धाडसाने हे काम केलेलं आहे। यामध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालेंद्र जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे तसेच पकडण्याचं काम केलं आहे। पुढचे प्रकार कुठे होत असतील हा नक्कीच आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न असणार आहे। आपल्याला काय वाटतंय आपण कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका। मित्रहो, जर अशाच पद्धतीने पेपर फुटत असतील, शिक्षकच अशा प्रकारे काम करत असतील तर विद्यार्थ्यांवरती काय संस्कार होणार आहेत, विद्यार्थी कसे घडणार आहेत। जर पेपर विकत घेऊन परीक्षा देणार असतील, परीक्षा सोडणार असतील तर ते शिक्षक होतील का, हाही तेवढाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। तर आपण कमेंट्स करून नक्की सांगावं। इथेच थांबतो, पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन। तोपर्यंत जय हिंद,